माझा पहिला सोलो ट्रेक आणि सिंहगडला आली मी. जसं आपल्यातली काही लोक कायम स्वतः काहीतरी बदल घडवण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रयत्नाचा हा एक भाग म्हणून मी ठरवलं की एकटं यायचं आणि ट्रेक करायचा. सिंहगड मी याच्यासाठी निवडला की एकतर मी इथे बऱ्याचदा आले आधी फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत. गड माहितीच आहे आणि पहिल्यांदा एकट्याने ट्रेक करायचा तर माहितीतला गड असावा. त्यामुळे मी कोणालाही प्रेरणा देत नाही की तुम्ही एकटं असं काहीतरी केलं पाहिजे. मी विचार करून आणि मला मदत होईल हे सगळं करून ह्या दृष्टिकोनातून मी आले आणि छान वाटतं. इट्स अमेझिंग. आणि बोलता बोलता असं जाणवतं की पहिलाच व्हिडिओ असा माझं काहीतरी शेअर करण्याचा, बोलण्याचा कॅमेऱ्यासमोर. एरवी डान्स करताना काहीच वाटत नाही, बट बोलणं अवघड वाटतं. तुम्ही जसे आहात तसं दाखवणं अवघड वाटतं. आणि दुसऱ्यांचे यूट्यूब व्हिडिओज पाहून माझ्या बोलण्यात त्यांचा इन्फ्लुएन्स येत आहे ही गोष्ट आता जाणवत आहे. मी असं बोलत नाही. सो आफ्टर दिस आय हॅव डिसाइडेड दॅट आय एम गोइंग टू स्पीक इन इंग्लिश बिकॉज I haven't seen much English podcasts, and probably now that when I speak English, it's going to be my way of talking. It's not going to be somebody else's influence. Like I said before, I'm not here to talk about Sihogarh. How is it and how is the path or something like that. But no matter what, how many times you come here, how many times you see these same mountains, the same fog, it is just beautiful. It's as refreshing as never before. I think I covered a lot of all the experience that I wanted to share so far at least. And now, the reason why I've come here needs my silence. मला वाटलं नव्हतं एकट्याने सुद्धा इतकी मजा येईल. मला एकटंच गाणं म्हणू वाटतं, एकटंच नाचू वाटतंय. अँड इनफॅक्ट एकटं असतानाच ॲक्च्युली वेडेपणा करता येतो आहे. तो लोकांमध्ये असताना सुद्धा करता यायला हवा. वरती छान एका कोपऱ्यात बसून छान बोलायचा प्रयत्न केला मी. मज्जा आली, असं झालं तसं झालं. पण आता खरं ते बोलते, खरंच मज्जा आली, खूप मज्जा आली, अजूनही येते. पण आता कुठेतरी असं वाटतं की बस आता मला लवकर घरी जायचं आहे आणि कोणीतरी हवं आहे सोबत हे सगळं शेअर करायला, बोलायला. अर्थातच आय वॉन्ट माय हजबंड अक्षय टू बी देअर विथ मी सो दॅट आय कॅन टेल हिम एव्हरी डॅम थिंग दॅट हॅपन टुडे. आणि हां, सो काय म्हणजे अजून काय वेगळं सांगायचं? तर नाही सांगायचं मला काही, बस.